नमस्कार मित्रांनो, माझं नाव राखी सोनोने। मी आजपासून तुम्हाला भगवद्गीतेचे 18 अध्याय वाचून सांगणार आहे। आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला इतका वेळ नाही मिळत की आपण आपले ग्रंथ वाचू शकू। तर माझा हा एकच प्रयत्न आहे की मी तुम्हाला भगवद्गीतेचे विचार वाचून सांगते, जेणेकरून तुम्ही तुमचे काम सुरू असतानाही ते ऐकू शकता। जर तुम्हाला भगवद्गीतेच्या 18 अध्यायाचा या प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला तुमच्या मित्र व परिवाराला शेअर करा। तर चला आपल्या 18 अध्यायाच्या प्रवासाला सुरुवात करूया। अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग। कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्याचे निरीक्षण। धृतराष्ट्र उवाच, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाच्चैव किमर्कुर्वत संजय। धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूंच्या पुत्रांनी काय केले? भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे आतिक्यवादी विज्ञान आहे व यांचा सारांश गीता महात्म्यांमध्ये दिला आहे। त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्तांकडून ती समजून घेतली पाहिजे। भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्ये आहे व ते म्हणजे अर्जुन होय। त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतांकडून श्रवण करून जाणून घेतली आहे। एखादा अशा वैयक्तिक हेतुरहित गुरु शिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्या इतपत भाग्यवान असेल तर हे समग्र वैदिक ज्ञान असेल तसेच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान त्याला समजते। या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल। भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे। हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण असे आधिक्यवादी विज्ञान आहे। महाभारतात वर्णिलेले धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे। पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते। स्वतः भगवंतांनी ते जेव्हा या पृथ्वीतलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरिता हे ज्ञान सांगितले। येथे धर्म क्षेत्रे हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते। कुरूंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्राच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत शासंक होता आणि त्यामुळेच त्याने आपला सचिव संजय यांच्याकडे विचारणा केली की त्यांनी काय केले। पूर्वनिर्धारयुक्त युद्ध करण्याच्या तयारीने स्वतःचे आणि आपला धाकटा भाऊ पांडू यांचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर खात्री होती। तरी सुद्धा त्याची विचारणा महत्त्वपूर्ण आहे। भावाभावांमध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यायचे होते। कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरविल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखी भयभीत झाला। याचा प्रभाव अर्जुन व इतर पांडुपुत्र हे स्वाभाविकताच सद्गुणी असल्यामुळे त्याला अनुकूल असाच होणार हे तो उत्तम रीतीने जाणून होता। संजय हा व्यासांचा शिष्य होता। तो जरी धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता। यासाठीच धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली। पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखविण्यात आले आहे। त्याने मुद्दाम आपल्या पुत्राचा कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुळाच्या वारस हक्कातून
वगळले. यावरून कोणीही धृतराष्ट्राचा आपल्या पुतण्यांशी म्हणजेच पांडुपुत्रांशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो. प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जाते, त्याप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णाच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्राच्या पुत्रासहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील. धर्मक्षेत्रे व कुरुक्षेत्रे या शब्दाच्या ऐतिहासिक आणि वैदिक महत्वांबरोबर हेही विशेष महत्व आहे. संजय उवाच दृष्टान्तु पांडवानीक व्यढ्य दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंदम्य राजा वचनमब्रवीत. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यात आरंभ केला. धृतराष्ट्र हा जन्मताच अंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्ट्याही अंधच होता. त्याला नक्की माहीत होते की आपले मुलेही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलाचा कधीच सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती. तरीसुद्धा तीर्थस्थळावर प्रभावाबद्दल त्याला शंका होती. धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. म्हणून विषण्ण उद्विग्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करावायचे होते आणि म्हणूनच त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत. यासाठीच संजयाने राजाला माहिती पुरविली की दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले आणि तात्काळ तो आपल्या सेनापती द्रोणाचार्य याच्याकडे त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला. या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले. यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते. पण जेव्हा त्याने पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यत्काली मुत्सद्देगिरी प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही. पश्येता पांडुपुत्राणामाचार्य महती चमूम व्यूढा द्रौपदी पुत्रेण तव शिष्येन धीमता. हे आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. मुत्सही दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यावायच्या होत्या. द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्याचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला, ज्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली. द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरीसुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपविण्यात आलेल्या द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकविण्यात मुळीच कसर केली नाही. आता कुरुक्षेत्रातील युद्धभूमीमध्ये धृष्टद्युम्नाच्या पांडवांची बाजू घेतली आहे. त्याने द्रोणाचार्याकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसारच पांडव सेनेची व्यूहरचना केली होती. द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्याची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. यावरून त्याला हे देखील दाखवून द्यायचे होते की पांडव हे द्रोणाचार्याचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्याच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचे सैन्यपणा दाखवू नये. विशेषतः अर्जुन हा त्याचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो.
असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला. अत्रिशुरा महेश्वानासा भीमार्जुन समायुधी युयुद्धानो विराटच्च द्रुपदच्च महारथः. येथे भीम आणि अर्जुन याच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद याच्या प्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. द्रोणाचार्याच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन याचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन याच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती, म्हणून इतरांची तुलना त्याने त्याच्याशी केली. धृष्टकेतुश्चेकितान काशीराजच्च वीर्यवान पुरुजित्कुं भोजनच्च शैवच्च नरपुंडवः. येथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे धृष्टकेतू, चेतिकान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य यासारखे योद्धे आहेत. युधामन्युच्च विक्रांत उत्तमोजाच्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाच्च सर्व एव महारथा. येथे पराक्रमी, युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमोजा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. अस्माकतु विशिष्टा ये तान्नि बोध द्विजेत्तनं नायका मम सैन्यस्य सज्ञात बीको. हे ब्रह्मन श्रेष्ठ, तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सैन्याधिकाऱ्याविषयी मी तुम्हाला सांगतो. भवान भीष्मश्च कर्णच्च कृपच्च समितिज्जयच्च अश्वत्थामा विकर्णच्च सोमदत्ती स्थैवच्च. येथे आपण स्वतः भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे, कारण हे सर्व योद्धे अपराजित आहेत. विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे. अश्वत्थामा द्रोणाचार्याचा पुत्र आहे आणि सोमदत्ती किंवा भूरिश्रवा हा बहालिकांच्या राजाचा पुत्र आहे. कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे, कारण पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्मला होता. कृपाचार्याच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्याशी विवाह झाला होता. अन्येच बहव शूरामदर्थे व्यक्त जीविता नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. जयद्रथ, कृतवर्मा आणि शल्य यासारख्या इतर योद्ध्यांविषयी सांगावयाचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तयार आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे व सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती. अपर्याप्त तदस्माक बल भीष्म भीक्षितं पर्याप्त द्विद्मेष्टेषा बल भीमा भीरक्षितं. आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत, परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचा अंदाज केला आहे.
सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती ही अपरिमित आहे असे त्याला वाटते. उलट पक्षी कमी अनुभवी असलेल्या सेनापतीने म्हणजेच भीमाने रक्षिलेले पांडव सैन्य हे सीमित आहे. भीम हा भीष्माच्या उपस्थितीत नगण्यच होता. दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे, कारण तो पूर्णपणे जाणून होता की जर त्याचा मृत्यू होणारच असेल तर तो भीमाकडून होईल. पण त्याचबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची खात्री होती. या युद्धात आपला विजय होईल या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता. ऐनेषु च सर्वेषु यथा भाग मम स्थिता भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्त सर्व एव हि. आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे. भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्ध्यांना आपण कमी महत्त्व दिले आहे असे वाटू नये, म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुत्सदेहगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ठामपणे सांगितले की भीष्मदेव हे निसंशय सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत, पण ते वृद्ध असल्याकारणाने त्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूने शत्रू या संधीचा फायदा उठवू शकेल. म्हणून इतर योद्ध्यांनी आपले मोक्यांची ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचना भेदू न देणे हे महत्त्वाचे होते. कुरूंचा विजय हा भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले. युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला खात्री होती, कारण ज्यावेळी मोठमोठ्या सेनापतीच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते त्यावेळी तिने या दोघांकडे न्याययाचना केली होती, पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणून होता. या दोघांच्या मनात पांडवांबद्दल जिव्हाळा असला तरी द्रुत क्रीडेप्रमाणेच आताही ते या जिव्हाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती. तस्य सज्जनयन हर्ष कुरु वृद्ध पितामह सिंहनाद विदग्धोच्चे शंख दमे प्रतापवान. नंतर कुरुक्षेत्रातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला. कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन यांच्या अंतःकरणातील भाव समजू शकले आणि त्याच्याबद्दल असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्यांनी दुर्योधनाला उत्साहित करण्यासाठी मोठ्याने शंख वाजविला. हा आवाज त्याच्या सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरूपच होता. शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की त्याला युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही, कारण विरुद्ध बाजूला स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत. तरी सुद्धा युद्ध करणे हे त्याचे कर्तव्य होते आणि यामध्ये ते कोणतीही कसर सोडणार नव्हते. तदहा शंकाच भैर्यच पनवानक गोमुखा सहसैवाभ्यास हन्यंत सशब्द स्तुमूलो भवत. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुतारे आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि याचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता. तद श्वेतहर्ययुक्ते महती सदंते स्थितो माधव पांडव चैव दिव्य षड्यो प्रथम धन्युत्तु. दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले. भीष्मदेवांनी वाजविलेल्या शंखाशी तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजविलेल्या शंखाचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे. दिव्य शंखाच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती. जयस्तु पांडुपुत्रांना एषा पक्षे जनार्दन. पांडुपुत्रांसारख्या व्यक्तींनाच नेहमी विजय होत असतो, कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात
त्या ठिकाणी लक्ष्मी देवी सुद्धा असते, कारण लक्ष्मी देवी आपल्या पतीशिवाय कधीही एकटी राहत नाही. म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंखध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाटच बघत होते. या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता. यावरून आपल्याला असे लक्षात येते की हा रथ त्रिलोकी कुठेही फिरविला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजय प्राप्ती करू शकतो. पाच्यजन्य ऋषिकेशो देवदत्त धनंजया प्रोदत्तो दन्वे महाशंख भीमकर्मा वृकोदर. भगवान श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य नावाचा शंख वाजविला. अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजविला आणि अति दुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला प्रोढ नामक शंख वाजविला. भगवान श्रीकृष्ण यांचा या श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे, कारण ते समस्त इंद्रियाचे स्वामी आहे. जीव त्यांचे अंश आहेत आणि म्हणून जीवांची इंद्रिये सुद्धा त्यांच्या इंद्रियांची अंशरूपे आहेत. निर्विशेषवादी जीवांना इंद्रिय का असतात हे समर्पपणे सांगू शकल्यामुळे ते जीवांना इंद्रियरहित किंवा निराकार असे संबोधण्यात उत्सुक असतात. सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंत जीवांच्या इंद्रियांचे मार्गदर्शन करतात. जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात. पण शुद्ध भक्तांच्या बाबतीत मात्र ते स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रण करतात. या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियंत्रण करतात. म्हणून त्यांना ऋषिकेश या विशिष्ट नावाने संबोधण्यात आले आहे. भगवंतांना त्यांच्या विविध कार्यानुसार विविध नावे आहेत. उदाहरणार्थ त्यांचे नाव मधुसूदन आहे कारण त्यांनी मधु नामक दैत्याचा वध केला. त्यांचे नाव गोविंद आहे कारण ते गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात. त्यांचे नाव वासुदेव आहे कारण ते वासुदेव पुत्र म्हणून अवतरित झाले. त्यांचे नाव देवकीनंदन आहे कारण त्यांनी देवकीचा माता म्हणून स्वीकार केला. त्यांचे नाव यशोदानंदन आहे कारण त्यांनी वृंदावनामध्ये आपल्या बाल्यलीला यशोदा मातेबरोबर केल्या. त्यांचे नाव पार्थसारथी आहे कारण आपला मित्र अर्जुन याचा सारथी म्हणून काम केले. तसेच कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये अर्जुनाला मार्गदर्शन केले म्हणून त्यांना ऋषिकेश हे नाव पडले. या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे कारण विविध प्रकारच्या यज्ञयागांसाठी त्यांच्या थोरल्या भावाला जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्याने धन एकत्रित केले. याप्रमाणे भीमाला वृकोदर म्हटले जाते कारण ज्याप्रमाणे तो हिडिंबासुराच्या वधासारखी अतिशय कठीण कार्य करू शकत होता त्याचप्रमाणे तो अन्नभक्षणही करीत असे. म्हणून पांडव पक्षातील आरंभी भगवंतांनी वाजविलेल्या आणि नंतर इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंखाद्वारे उत्पन्न केलेल्या शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धांसाठी उत्सुक झाले. विरुद्ध पक्षामध्ये महत्त्वपूर्ण असे काहीच नव्हते. त्या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण नव्हते की लक्ष्मी देवीही नव्हती. म्हणून युद्धामध्ये त्यांची हार निश्चित होती आणि शंखध्वनींनी हाच संदेश घोषित केला. अनंत विजय राजा कुंतीपुत्र युधिष्ठिर नकुल सहदेवच्च सुघोमनी पुष्पको काश्च परमेश्वास शिखंडीच महारथः धृष्टद्युम्न विराटच्च सात्यकीच्च पराजितः द्रौपदेच्च सर्वश पृथिवीपते सौभद्रच्च महाबाहु शंखांडीच्च वृषत्कनो. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिरने आपल्या अनंत विजय नावाचा शंख वाजविला. त्यानंतर नकुल सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नामक शंख वाजविला. हे राजन, महाधनुर्धर काशी नरेश श्रेष्ठ योद्धा शिखंडी धृतधुम्न विराट अपराजित सात्यकी द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाभाऊ पुत्र व इतरांनी आपले आपले शंख वाजविले. संजय याने आपल्या
चातुर्याने धृतराष्ट्राला सांगितले की पांडुपुत्रांना फसविणे आणि आपल्या स्वतःच्या पुत्रांना राजाच्या सिंहासनावर बसविण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण चुकीचे आहे व ते मुळीच स्तुत्य नाही. पूर्वलक्षणावरून तर संपूर्ण कुरुवंश या महायुद्धामध्ये मारला जाईल हे स्पष्टपणे कळून आले आहे. पितामह भीष्मापासून ते अभिमन्यूसारख्या नातवंडापर्यंत तसेच जगातील इतर सर्व राजांचे राजे जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांना विनाश निश्चित होता. राजा धृतराष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळली होती, कारण त्याने आपल्या मुलांनी स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते. सघोषो धार्तराष्ट्राणा हृदयानि व्यदारयत नभच्च पृथिवी चैव तुमुलोभ्य नुदायन. हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वीवरील पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली. दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंखनाद केला तेव्हा पांडवांची हृदये मुळीच विदीर्ण झाली नाहीत. अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख आढळत नाही, परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली असे सांगितले आहे. याचे कारण म्हणजे पांडव आणि त्याचा भगवान श्रीकृष्णावरील दृढ विश्वास होय. जो भगवंताचा आश्रय घेतो तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही. अथ व्यवस्थितांश्च धार्तराष्ट्रान् बीध्वज प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्धम्य पांडवः ऋषिकेश तदा वाक्यमिदमाह महीपते. हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन, व्यूहरचनेतील धृतराष्ट्रपुत्राकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला. युद्धाला आरंभ होण्यास थोडाच कालावधी होता. वरील कथनावरून समजून येते की युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांसाठी मार्गदर्शित पांडव सेनेची अनपेक्षित व्यूहरचना पाहून धृतराष्ट्रपुत्र किंचित निराश झाले होते. अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह हे विजयाचे आणखी एक लक्षण आहे, कारण रावण युद्धामध्ये हनुमानाने प्रभू श्रीरामचंद्रांना सहाय्य केले होते. आता राम आणि हनुमान दोघेही अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी त्याच्या रथावर आरूढ होते. भगवान श्रीकृष्ण म्हणजे स्वतः श्रीराम आहेत आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आहेत त्या ठिकाणी त्याचा नित्यसेवक हनुमान आणि त्यांची नित्य सहचारिणी भाग्यलक्ष्मी श्रीमती सीतादेवी उपस्थित असतात. म्हणून कोणत्याही शत्रूकडून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते. आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे इंद्रियांचे स्वामी स्वतः भगवान श्रीकृष्ण याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. याप्रमाणे अर्जुनाला युद्ध करण्यासाठी हितकारक मार्गदर्शन प्राप्त होते आणि भगवंतांनी निर्माण केलेल्या अशा आशादायक परिस्थितीमुळे युद्धामध्ये निश्चितपणे विजय होण्याची खात्री होती. अर्जुन उवाच सेनयोरी भर्योधर्म्ये रथ स्थापय मेच्युत यावदेया निरीक्षेह युद्धकामानवस्थितान् कैर्मर्या सह योद्धम्य स्मिनस्य सुमध्यमे. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण अच्युत, कृपया माझं रथ कोणी सैन्याच्या मध्ये घेऊन चल. म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्या बरोबर मला या भयंकर शास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावायचा आहे त्या सर्व परिस्थितींना मी पाहू शकेल. श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान असले तरी त्यांच्या अहेतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करत होते. ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नाहीत. म्हणून त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात आले आहे. सारथी या नात्याने त्यांना अर्जुनाच्या आदेशाचे पालन करावे लागत असे आणि हे करण्यात त्यांनी कधीच संकोच केला नाही. यासाठीच त्यांना अच्युत म्हणून संबोधण्यात आले आहे. जरी त्यांनी आपल्या भक्तांचे सारथी स्वीकारले होते तरी त्याच्या परमस्थानाला कोणीच आव्हान देऊ शकत नाही. सर्व परिस्थितीत ते सर्व इंद्रियांचे स्वामी पुरुषोत्तम श्री भगवान ऋषिकेश आहेत. भगवंत
आणि त्यांचा सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो. सेवक हा भगवंताची सेवा करण्यात सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्तांची सेवा करण्याची संधीच पाहत असतात. भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा ते त्याच्या शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेचे स्थान देऊन त्याचा आदेश स्वीकारण्यात आणि आनंद मिळवितात. भगवंत हे स्वामी असल्याने प्रत्येकजण त्यांच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही. परंतु जेव्हा ते पाहतात की त्याचा शुद्ध भक्त त्यांना आज्ञा देत आहे, तेव्हा जरी ते सर्व परिस्थितीत अच्युत असले तरी त्यांना दिव्यानंद प्राप्त होतो. भगवंतांचा शुद्ध भक्त या नात्याने अर्जुनाला आपल्या भावंडांची व चुलत्यांशी युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण दुर्योधन हट्टी असल्यामुळे आणि शांतमय वाटाघाटी करण्यास कधीच तयार नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमीत येणे भाग पाडले. यासाठीच युद्धभूमीवरील उपस्थितीत श्रेष्ठ व्यक्तींना पाहण्यास तो उत्सुक होता. रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचा जरी प्रश्नच नव्हता, तरी त्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एका आवश्यक युद्धाची मागणी करण्यात ते किती कृतनिश्चयी आहेत हेही पाहण्याची ते इच्छा होती. योत्सामानावेशेह एतेत्र समागता धार्तराष्ट्रस्य दुर्देवेद्युप्रियचिकीर्षव. धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे. दुर्योधन आपला पितृ धृतराष्ट्र याच्या सहकार्याने दुष्टभेद आखून पांडवांचे राज्य बळकाविणार होता हे उघड गुपित होते. दुर्योधनाच्या बाजूला मिळालेले सर्वजण हे एकाच माळेतील मणी असले पाहिजे असे लोक कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि युद्धाला आरंभ होण्यापूर्वी त्याला पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती. पण शांततेच्या वाटाघाटीची बोलणी करण्याचा त्याचा मुळीच उद्देश नव्हता. शिवाय ही गोष्टही सत्य होती की त्याच्या निकट भगवान श्रीकृष्ण विराजमान होते. यामुळे अर्जुनाला विजयाची पूर्ण खात्री होती. तरी आपल्याला ज्यांच्याशी सामना करायचा आहे त्याच्या बळाचा अंदाज घेण्याकरिता त्यांनी पाहण्याची इच्छा केली. संजय उवाच एवं मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशन भारत सेनयोरुभयोर्धर्म स्थापितो रथोत्मम. संजय म्हणाला, हे भरतवंशजा, या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला. या श्लोकात अर्जुनाला गुडाकेश म्हणून संबोधण्यात आले आहे. गुडाका म्हणजे निद्रा आणि जो निद्रेवर विजय प्राप्त करतो त्याला गुडाकेश म्हटले जाते. निद्रा याचा अर्थ अज्ञान असाही होतो. अर्जुनाने श्रीकृष्णाशी असलेल्या त्याच्या सख्यत्वामुळे निद्रा आणि अज्ञान दोन्हीवरही विजय प्राप्त केला होता. श्रीकृष्णाच्या शुद्ध भक्त असल्यामुळे तो श्रीकृष्णांना क्षणभरही विसरू शकत नव्हता, कारण भक्ताचा हाच खरा स्वभाव असतो. निद्रिस्त अथवा जागृत अवस्थेमध्ये भगवत भक्त हा भगवान श्रीकृष्ण त्यांचे नाम, रूप, गुण आणि लीला यांचे चिंतन करण्यापासून दूर राहूच शकत नाही. अशा रीतीने श्रीकृष्णांचे सतत स्मरण करून कृष्ण भक्त हा अज्ञान आणि निद्रा यावर विजय प्राप्त करू शकतो. यालाच कृष्ण भावना किंवा समाधी असे म्हणतात. ऋषिकेश किंवा त्यांचे जीवनाचे मन आणि इंद्रिय यांचे मार्गदर्शक या नात्याने दोन्ही सैन्याच्या मधोमध रथ उभा करण्याचा अर्जुनाचा उद्देश ते जाणू शकले. पुढे ते अर्जुनाला म्हणाले, भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषाच महिषितां उवाच पार्थ पश्वेत्तांस्म मम वेतान कुरुनिती. भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले, हे पार्थ, येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा. सर्व जीवांचे परमात्मा स्वरूप असल्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनात काय चालले ते जाणू शकले. या संदर्भात ऋषिकेशा शब्दाप्रयोगावरून कळून येते की त्यांना सर्व काही ज्ञात होते आणि अर्जुनाच्या संदर्भात पार्थ किंवा कुंतीपुत्र अथवा पृथेचा पुत्र हा शब्द सुद्धा तितकाच महत्वपूर्ण आहे. मित्र या नात्याने श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगायचे होते की अर्जुन हा त्याच्या तातेचा म्हणजेच पृथेचा पुत्र असल्यामुळे त्यांनी अर्जुनाचा सारथी होण्याचे मान्य केले आहे. अर्जुनाला आता उपस्थित कुरुवंशीयांकडे पहा
असे सांगण्यामागे श्रीकृष्णाचा काय उद्देश होता? अर्जुनाला येथे थांबून युद्ध करायचे नव्हते का? श्रीकृष्णांनी आपल्या आत्या पृथा हिच्या पुत्राकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. मित्रसुलभ विनोद करून अशा प्रकारे श्रीकृष्णांनी अर्जुनाचे मन पूर्वीच ओळखले होते. तथा पच्छयस्थितार पार्थ पितृनत पितामहान आचार्यान् मातुला भातृ पुत्रान् पुत्रांसी स्खता श्वश्रू राष्ट्र सद्येश्व सेनयोरुभयोरुपी. त्या ठिकाणी दोन्ही पक्षाकडील सैन्यामध्ये आपले वाडवडील, भाचे, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंड, मित्र तसेच सासरे व हितचिंतक अर्जुनाने पाहिले. अर्जुनाने रणांगणावर आपले सर्व नातेवाईक पाहिले. त्याने परिश्रवासारख्या आपल्या वडिलांच्या समवयस्क व्यक्तींना पितामह भीष्म आणि सोमदत्त, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांसारखे गुरु, शल्य आणि शकुनी यांसारखे मामा, दुर्योधनासारखे भाऊ, लक्ष्मणासारखे पुत्र, अश्वत्थामासारखे मित्र, कृतवर्मासारखे हितचिंतक इत्यादी सर्व व्यक्तींना पाहिले. त्याने सैन्यात उपस्थित असलेल्या आपल्या मित्रांनाही पाहिले. तांस क्ष्मिष्मस कौन्तेय सर्वन् भून वस्तिदान कृपया परया विष्टो विषिदन्निदमब्रवीत. जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला. अर्जुन उवाच दृष्टेम स्वजन कृष्ण युयुत्स समुपस्थितं सिदन्ति मम गात्राणि मुखच्च परिशिष्यति. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित असलेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझं मुख कोरडं पडले आहे. भगवंतावर ज्या व्यक्तीची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तीकडे देवदेवता आणि सत्पुरुषांच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण आढळतात. पण जो अभक्त आहे तो भौतिकदृष्ट्या शिक्षण आणि सुसंस्कृत याद्वारे कितीही प्रगत असला तरी त्यांच्याकडे दैवी सद्गुणांचा अभावच असतो. अर्जुनाने जेव्हा आपापसात युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन युद्धभूमीवर जमलेल्या आपल्या मित्रांना, सगळे सोयऱ्यांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो त्यांच्याबद्दलच्या करुणेने अत्यंत व्याकुळ झाला. आपल्या सैनिकांबद्दल तर त्याला पूर्वीपासूनच सहानुभूती वाटत होती आणि आता विरुद्ध पक्षाकडील सैनिकांचा अटळ मृत्यू पाहून त्याला त्याबद्दलही करुणा वाटली. या प्रकारे विचार करीत असताना त्याच्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला व तोंड कोरडे पडले. त्यांची युद्ध करण्याची उत्सुकता पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला होता. वस्तुतः संपूर्ण कुटुंब, अर्जुनाने रक्ताचे नातेवाईकही त्यांच्याशी लढण्यासाठी जमले होते. जरी या ठिकाणी उल्लेख केला नसला तरी एखादा सहज कल्पनेने समजू शकेल की फक्त अर्जुनाच्या शरीराच्या अवयवांना कंप सुटत होता आणि मुख कोरडे पडत होते. एवढेच नव्हे तर तो करुणेने अश्रूसुद्धा ढासळत होता. ही लक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेमुळे नव्हती तर भगवंताच्या शुद्ध भक्ताच्या ठिकाणी आढळणाऱ्या सहृदयतेमुळे होती. म्हणून म्हटले आहे की यस्यास्ति भक्तिर्गवत्य किंचना सर्वगुणैस्त समासते सुरा हरा भक्तस्य कृतो महगुणा मनोरथेना संती धावतो बही. ज्याला पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याविषयी दृढ भक्ती आहे त्यांच्याकडे देवामध्ये आढळणारे सर्व सद्गुण असतात. पण जो भगवत भक्त नाही त्यांच्याकडे काहीच किंमत नसलेली केवळ भौतिक पात्रता असते. याचे कारण म्हणजे मानसिक स्तरावरच अडकून पडल्यामुळे तो मोहमयी भौतिक शक्तीकडे निश्चितपणे आकर्षितला जातो. वेशयुच्च शरीर मे रोह रोमहर्षच्च जायते गांडीव सहस्त्रे हस्तान्वेच परिदह्यते. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे. माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. शरीराचे दोन प्रकारे कंपन होऊ शकते आणि रोमांचही शरीरावर दोन प्रकारे उभे राहू शकतात. अशा घटना एकतर आध्यात्मिक भावनोत्कुटीमुळे होऊ शकतात किंवा भौतिक परिस्थितीमधील अतिभयामुळे
होऊ शकतात. दिव्य साक्षात्कारामध्ये भीती अजिबात नसते. या परिस्थितीतील अर्जुनाची लक्षणे ही जीवितहानीच्या भौतिक भयामुळे प्रकट झाली होती. इतर लक्षणावरून हे स्पष्ट कळून आले आहे की तो इतका अधीर झाला की त्याचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य त्याच्या हातून गळून पडले आहे आणि अंतःकरणात दाह होत असल्यामुळे त्याला आपल्या त्वचेचाही दाह होत आहे असे वाटू लागले. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पमुळे अथवा देहामृद्धीमुळे या सर्व गोष्टी घडतात. न च शक्नोम्य वस्तू भ्रमतीवच मे मन निमित्तानि च पच्छामि विपरीतानि केशव. मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्णा, मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर उभा राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकारच्या दुबळेपणामुळे त्याला स्वतःचाच विसर पडत होता. भौतिक गोष्टीवरील अत्याधिक आसक्ती मनुष्याला या गोंधळलेल्या अवस्थेत टाकते. ज्या व्यक्तीवर भौतिक परिस्थितीचा अत्याधिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तीमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक संतुलन आढळून येते. अर्जुनाला रणभूमीमध्ये विपरीत अशा दुःखमयी घटनाच दिसत होत्या व त्यामुळे शत्रूंवर विजय मिळवूनही तो आनंदी होणार नव्हता. निमित्तानी विपरीतानी हे शब्द महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा एखाद्या मनुष्याला आपल्या अपेक्षा निष्फळ होणार असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो की मी येथे असण्याचे कारण काय. प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि आपल्या स्वतःच्या कल्याणामध्येच आस्था असते. परमात्म्याबद्दल कोणालाच आस्था नाही. श्रीकृष्णाच्या इच्छानुसारच अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाबद्दल अज्ञान दाखवित होता. एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे. बद्ध जीवाला याचा विसर पडतो म्हणून त्याला भौतिक दुःखे भोगावी लागतात. अर्जुनाला वाटले की युद्धातील त्याचा विजय हा केवळ त्याच्या शोकाकालच कारणीभूत ठरेल. न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजन माहवे न कांडे विजय कृष्ण न च राज्य सुखानी च. या युद्धामध्ये माझ्या स्वतःचाच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही आणि हे कृष्ण, त्यापासून प्राप्त होणारे विजयी सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही. स्वतःचा वास्तविक स्वार्थ हा श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे याचे बद्ध जीवांना अज्ञान असते. यासाठीच ते शारीरिक संबंधामुळे आकर्षित होतात, कारण अशा संबंधामुळेच आपण आनंदी होऊ शकू असे त्यांना वाटते. जीवनाबद्दलच्या अशा अंध कल्पनेमुळे त्यांना भौतिक सुखाच्या कारणांचाही विसर पडतो. अर्जुनाला क्षत्रियांच्या नीतिमूल्यांचा सुद्धा विसर पडल्याने दिसून येते. असे सांगितले जाते की 2 प्रकारच्या व्यक्ती, उदाहरणार्थ श्रीकृष्णाच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसार युद्धभूमीमध्ये लढता लढता मृत्यू पावणाऱ्या क्षत्रिय आणि आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे वाहून घेतलेल्या संन्यासी, या 2 प्रकारच्या व्यक्ती मृत्यूनंतर शक्तिमान आणि देदीप्यमान अशा सूर्यलोकामध्ये प्रवेश करण्यास पात्र होतात. नातलगांची तर सोडाच, पण स्वतःच्या शत्रूचीही हत्या करण्यास अर्जुन टाळाटाळ करीत आहे. ज्याप्रमाणे एखाद्याला भूक नसेल तर त्याला स्वयंपाक करण्याचा कल नसतो, त्याचप्रमाणे अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता, कारण त्याला वाटत होते की स्वतःच्या नातलगांची हत्या करून जीवनामध्ये काहीच आनंद नाही. आता त्याने वनामध्ये जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता. क्षत्रियांना इतर कोणताही व्यवसाय स्वीकारता येत नसल्याने क्षत्रिय या नात्याने स्वतःलाच अस्तित्वाकरिता एका राज्याची आवश्यकता ही होतीच. तथापि अर्जुनाकडे राज्यच नव्हते. आपल्या चुलत्यांशी व बांधवांशी युद्ध करणे आणि आपल्या पित्याद्वारे वारसाने चालत येणाऱ्या राज्यावर पुन्हा हक्क सांगून ते राज्य प्राप्त करण्याची एकमात्र संधी अर्जुनाकडे होती. पण असे करणे अर्जुनाला आवडत नव्हते, म्हणून तो स्वतःला वनात जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन व्यतीत करण्यास योग्य समजत आहे. कीनो राज्येन गोविंदकी भोगैर्जीवितेन वा येषामर्थे कांडिन्त नो राज्य भोगा सुखानी च.
ते इमे वस्तिता युद्धे प्रामान् व्यस्तधनी धनानी च आचार्य पितर पुत्रास्तेव च पितामहा मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधितस्ता एकान्न हन्तुमिष्टामि ध्वनापि सुमधुतुन मधुसूदन अपि लोक्य राज्यस्य हेतो किनु मही कृते निहत्य धातराष्ट्रान्न का प्रीती जनार्दन। हे गोविंद, ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची, सुखाची व जीवितांची देखील इच्छा करावी तेच तर आता या रणांगणात युद्धाकरिता सज्ज आहेत, तर मग आम्हाला त्या सर्वांचा काय लाभ आहे? हे सुमधून, जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि त्याच्या समोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारलेत तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी? हे जनार्दन, पृथ्वीचं काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळविणार? अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले आहे, कारण श्रीकृष्ण हे इंद्रियांच्या आणि गायींच्या आनंदप्राप्तीसाठी केंद्रस्थान आहेत. अर्जुन या महत्त्वपूर्ण शब्दाचा उपयोग करून दर्शवू इच्छितो की त्याच्या इंद्रियाचे समाधान कशामध्ये आहे हे श्रीकृष्णांनी जाणले पाहिजे. आमची इंद्रिय तृप्ती करणे हे गोविंदाचे कार्य नव्हे, तर आपण श्री गोविंदाची इंद्रिय संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपोआप आपली इंद्रिये संतुष्ट होतात. भौतिकदृष्ट्या प्रत्येकाला आपली इंद्रिय तृप्ती करावायची असते आणि आपण मागू ती वस्तू भगवंतांनी द्यावी अशी त्यांची इच्छा असते. जीवांच्या योग्यतेप्रमाणे भगवंत त्यांची इंद्रिय तृप्ती करतील, पण त्यांच्या अतिलोभाची पूर्तता मात्र भगवंत करणार नाहीत. याच्या उलट मार्गाने मनुष्य जेव्हा जातो, म्हणजे जेव्हा एखाद्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची अजिबात इच्छा न करता श्री गोविंदाच्या इंद्रियांची तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा श्री गोविंदाच्या कृपेने जीवाच्या सर्व इच्छांची पूर्तता होते. आपल्या कुटुंबातील व्यक्तीविषयीचे अर्जुनाचे प्रगाढ प्रेम या ठिकाणी अंशतः दिसून येते, कारण त्याला त्याबद्दल स्वाभाविक करुणा होती आणि यासाठीच तो युद्ध करण्यास तयार नव्हता. प्रत्येकाला स्वतःचे ऐश्वर्य आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवायची इच्छा असते, परंतु अर्जुनाला भीती वाटते की त्याचे सर्व नातलग आणि मित्र रणांगणावर मारले जातील आणि विजयानंतर प्राप्त होणाऱ्या वैभवामध्ये तो कोणालाच सहभागी करू शकणार नाही. भौतिक जीवनाबद्दलचे हे एक नमुनेदार उदाहरण आहे. आध्यात्मिक किंवा दिव्य जीवन हे अगदी भिन्न असते. एखाद्या भक्ताला भगवंताची इच्छापूर्ती करायची असल्याने तो भगवंताच्या सेवेसाठी सर्व प्रकारचे ऐश्वर्य स्वीकारू शकतो आणि जर भगवंताची इच्छा नसेल तर मात्र तो कवडीचाही स्वीकार करणार नाही. अर्जुनाला त्यांच्या नातलगांना मारावायचे नव्हते आणि खरोखरच जर त्यांना मारणे आवश्यक असेल तर श्रीकृष्णांनी स्वतः त्यांना मारावे अशी त्याची इच्छा होती. या क्षणी अर्जुनाला माहीत नव्हते की रणांगणावर येण्यापूर्वी श्रीकृष्णांनी त्याला मारले होते आणि त्याला फक्त श्रीकृष्णांच्या हातातील साधन बनवायचे होते. त्याला फक्त निमित्त मात्र व्हायचे होते. या वस्तुस्थितींचा उलगडा पुढील अध्यायामध्ये करण्यात आला आहे. भगवंतांचा स्वाभाविक भक्त असल्याने अर्जुनाला त्याच्या दुष्ट चुलत्यांच्या आणि बांधवांचा सूड घेणे आवडले नाही, पण त्या सर्वांची हत्या करणे ही भगवंताची योजना होती. भक्त हा दुष्टांचा सूड घेऊ इच्छित नाही, पण दुष्टांनी केलेल्या भक्तांचा अपराध भगवंत कधीच सहन करीत नाही. स्वतःच्या अपराधाबद्दल भगवंत एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतात, पण भक्तांना दुखविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करीत नाहीत. म्हणून दुष्टांना क्षमा करवायची इच्छा अर्जुनाला असली तरीही त्याचा वध करण्यासाठी भगवंत दृढ निश्चयी होते. पापमेवाश्रये दस्मान्यवे त्वेनातातायिन तस्मान्यर्यवयहन्तु धार्तराष्ट्रांस बांधवान स्वजन ही कथत्वा सुखीन श्याम माधव. या आत्ताई आक्रमणांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे. म्हणून दुष्पुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही. यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे? हे माधव, आपल्यालाच
आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ? यद्यं ते च पच्यन्ति लोभश्च ते सह कुलक्षयन्त दोषः मित्रदोहे च पातकं कथन यज्ञस्माभिक पापादस्मान् विनतुम कुलक्षयकृत दोषः प्रमच्च विदर जनार्दन. हे जनार्दन, जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधाची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यांमध्ये का सहभागी व्हावे? एखाद्या क्षत्रियाला विरुद्ध पक्षाने युद्धासाठी किंवा धूत क्रीडेसाठी निमंत्रित केले तर त्याने ते नाकारणे योग्य नसते. अशा बंधनामुळे अर्जुन युद्ध करण्यास नकार देऊ शकला नाही, कारण दुर्योधनाच्या पक्षाने त्याला युद्ध करण्यासाठी आव्हान दिले होते. या संदर्भात अर्जुनाने विचार केला की अशा आव्हानांच्या परिणामाबद्दल विरुद्ध पक्ष हा अज्ञानी असावा, परंतु अर्जुन त्याचे दुष्परिणाम पाहू शकत होता, म्हणूनच ते आव्हान तो स्वीकारू शकत नव्हता. बंधनाचा परिणाम जेव्हा चांगला असतो तेव्हा सर्व बंधन अनिवार्य ठरू शकते, पण अशा बंधनांचा परिणाम जेव्हा अनिष्ट असतो तेव्हा ते अनिवार्य किंवा बंधनकारक ठरविता येत नाही. सर्व गोष्टींचा सारासार विचार करून अर्जुनाने युद्ध न करण्याचे ठरविले. कुलक्षये प्रणयच्छन्ति कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलच्च कुत्सम धर्मो भिवत्युत. कुलाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते. कुटुंबातील व्यक्तीचे योग्य संवर्धन होऊन त्यांना आध्यात्मिक मूल्यांची प्राप्ती होण्यास सहाय्यक अशा धार्मिक परंपरेबद्दलची अनेक तत्वे वर्णाश्रम संस्थेच्या पद्धतीमध्ये सांगण्यात आली आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्कारासाठी कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती जबाबदार असतात, पण अशा श्रेष्ठ व्यक्तींच्या मृत्यूमुळे कुटुंबातील वंशपरंपरागत संस्कार नष्ट होतात. त्यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात आणि आपल्या आध्यात्मिक मुक्तीची संधीही गमावू शकतात. म्हणून कोणत्याही कारणासाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची हत्या होऊ देऊ नये. अधर्माभिभवा कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिय स्त्रीषु दुष्टासु वाष्णेय जायते वर्णस्य. हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे कृष्ण वंशज अवांछित संतती उत्पन्न होते. जीवनातील शांती, भरभराट आणि आध्यात्मिक प्रगती यासाठी समाजातील सभ्य लोकांची संख्या ही मूलभूत आधार आहे. राष्ट्रांच्या आणि समस्त लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य आणि चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी यासाठीच वर्णाश्रम धर्मातील मूळ तत्वांची रचना करण्यात आली आहे. अशी सभ्य संतती स्त्री जातीच्या पवित्र्यावर आणि एकनिष्ठतेवर अवलंबून असते. ज्याप्रमाणे मुले ही वाममार्गाला लागू शकतात त्याचप्रमाणे स्त्रियांचे अंधपतनही सहजपणे घडू शकते. म्हणून लहान मुले, स्त्रिया तसेच या दोघांनाही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून संरक्षणाची आवश्यकता असते. विविध धार्मिक व्रतवैकल्ये करण्यास मग्न राहिल्यास स्त्रिया अभिचाराच्या वाम मार्गाकडे जाण्यास प्रवृत्त होणार नाहीत. चाणक्य पंडिताच्या मताप्रमाणे सामान्यतः स्त्रिया फार बुद्धिमान नसतात आणि त्यामुळे विश्वासूही नसतात. म्हणून वंशपरंपरागत विविध धार्मिक कार्यामध्ये त्यांना सतत व्यस्त ठेवणे आवश्यक असते. या प्रकारे त्यांच्या पावित्र्यामुळे आणि भक्तीमुळे वर्णाश्रम धर्मामध्ये सहभाग घेण्यास पात्र अशा चांगल्या संततीची निर्मिती होईल. अशा वर्णाश्रम धर्माच्या अभावामुळे साहजिकच स्त्रिया पुरुषांबरोबर कार्य करण्यात आणि त्यांच्यामध्ये मिसळण्यास स्वतंत्र बनतात. व्याभिचाराला अशी मोकळीक मिळाली की अनावश्यक लोकसंख्या वाढण्याची शक्यता वाढते. बेजबाबदार व्यक्ती सुद्धा समाजामध्ये व्याभिचाराला उत्तेजन देतात आणि त्यामुळे मनुष्य जातीमध्ये अनावश्यक संततीची बेसुमार वाढ होते आणि युद्ध महामारीचे संकट बळकावते. सत्करो नरकायेव कुलध्वानान कुलस्यच्च पतन्ति पितरो हेषा लुप्त पिंडोदक क्रिया.
अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळ तसेच कुळ परंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते. दोषे रेते कुलध्वाना वर्ण संकर कारके उत्साह धत्ते जाती धर्मा कुलधर्माच शाश्वता. वंश परंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्ट कृत्यांमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्ये ध्वस्त होतात. सनातन धर्म किंवा वर्णाश्रम धर्म संस्थेने संपूर्ण मनुष्य अंतिम मोक्षाची प्राप्ती करण्यास समर्थ होऊ शकेल अशा पद्धतीने मानव समाजातील 4 विभागांना अनुसरून सामुदायिक योजना तसेच कुटुंब कल्याणार्थ कार्याची योग्य रचना करून दिली आहे. म्हणून बेजबाबदार पुढाऱ्यांनी सनातन धर्माच्या परंपरेचा भंग केल्यास समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्यांचा परिणाम म्हणजे श्री विष्णूची प्राप्ती हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे याचा लोकांना विसर पडतो. अशा पुढाऱ्यांना अंधम म्हटले जाते आणि जे लोक अशा नेत्यांचे अनुसरण करतात ते निश्चितपणे गोंधळून जातात. उत्सन्न कुलधर्माना मनुष्याना जनार्दन नरके नियत वासो भवतीचु शुश्रूषम. हे प्रजापालक, हे कृष्ण, गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुलपरंपरेचा विध्वंस करणारे नरकातच नित्य निवास करतात. अर्जुनाचा युक्तिवाद त्यांच्या वैयक्तिक अनुभवावर नव्हे तर त्यांनी आचार्याकडून जे ऐकले होते त्यावर आधारित होता. वास्तविक ज्ञानप्राप्तीचा हाच मार्ग आहे. अशा अज्ञानात प्रथमापासूनच स्थित झालेल्या योग्य व्यक्तीच्या मदतीशिवाय वास्तविक ज्ञानाच्या अंतिम ध्येयाकडे पोहोचता येत नाही. वर्णाश्रम संस्थेतील एका पद्धतीनुसार मनुष्याला मृत्यूपूर्वी आपल्या पापकर्माचे प्रायश्चित करण्यासाठी विशिष्ट विधी करावा लागतो. जो नेहमी पापकर्मच करण्यात गुंतला आहे त्याने या प्रायश्चित विधीचा उपयोग करून घेतलाच पाहिजे. असे न केल्यास त्याला व्यक्तीला पापकर्माचे फळ म्हणून दुःखमय कष्टमय जीवन भोगण्यासाठी निश्चितपणे नरकात घातले जाते. अहो बत महत्पाप कर्तु व्यवस्थिता वयम यद्रांज सुख लोभेन हंतु स्वजन मुद्यता. अरे रे, आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत. हे किती चमत्कारिक आहे. राज्यसुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत. स्वार्थी हेतूने प्रेरित झाल्यामुळे मनुष्य आपल्या स्वतःच्या बंधूंची, पित्यांची अथवा मातेचीही हत्या करणे इतके पापकर्म करण्यास प्रवृत्त होऊ शकते. जगाच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत, पण अर्जुन हा भगवंताचा साधुवृत्तीय भक्त असल्यामुळे त्याला नेहमी नैतिक तत्वांची जाणीव असे व म्हणून तो कर्मे करण्याचे टाळत असे. यदि माम प्रतिकारमच्छस्त्र शस्त्रपानायः धार्तराष्ट्र रणे हन्यू स्तमेन्य श्रीमर्त भवेत. शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकारक न करण्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले आहे. युद्धाला तयार नसलेले व निशस्त्र असलेल्या शत्रूवर हल्ला करू नये हा क्षत्रियाच्या युद्ध तत्वामधील एक नियम आहे. अशा विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा शत्रूंनी जरी हल्ला केला तरीही अर्जुनाने प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला. विरुद्ध पक्ष युद्ध करण्यासाठी किती उत्सुक आहे याचा विचारही अर्जुनाने केला नाही. भगवंतांचा महान भक्त असल्यामुळे तो सदृदय होता व त्यामुळेच त्यांच्यामध्ये हे लक्षणे दिसून येत होती. संजय उवाच एव मुक्तार्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृष्य संशय चाप शोक संविघ्न मानस. संजय म्हणाला, भूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुळ होऊन रथामध्ये खाली बसला. आपल्या शत्रूच्या व्यूहरचनेचे अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभा होता, पण तो शोकाने इतका व्याकुळ झाला की आपल्या धनुष्यबाण बाजूला ठेवून तो पुन्हा खाली बसला. भगवत भक्तीमधील अशी दयाशील आणि हृदयशील व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य आहे. अशा प्रकारे
भगवद्गीतेच्या अर्जुन विषाद योग या अध्यायावरील भक्ती वेदांश संपन्न अशा प्रकारे पहिला अध्याय इथे समाप्त करू. धन्यवाद.